मी गीतेश घाडगे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, हा पाहू शकता. हा इकडे आहे मुला, संपूर्ण मुला लावलेला आहे. हे बघा, पाईपद्वारे त्याला पाणी जात आहे. संपूर्ण किती छान प्रकारे उगून आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. मुला हा बघा किती छान प्रकारे उगवलेला आहे. ते बघा, पाईपद्वारे त्याला पाणी सुद्धा मिळत आहे. चला पुढे पाहू आपण. हे बघा, इकडे पण सुद्धा मुला आहे. छान प्रकारे असा इकडे संपूर्ण मुला लावलेला आहे. इकडे पालक लावलेली आहे, पालकची भाजी. हा पाहू शकता, हापूस आंबा. हा आमचा हापूस आंबा पाहू शकता तुम्ही. चला आपण भाजी बघूया. हे बघा, इकडे छान अशी कोथिंबीर लावलेली आहे. ती अजून आली नाही, उगवलेली नाही. छान अशी मोठा माला केलेला आहे वंडा, त्याच्यामध्ये कोथिंबीर लावलेली आहे. पाहू शकता बघा, किती छान प्रकारे केलेलं आहे, अति सुंदर. चला पुढे बघूया. पुढे काय आहे आपण पाहू शकता. हे बघा, हे काय आहे तुम्ही सांगू शकता का? हे काय आहे? हे बघा, किती छान प्रकारे उगवलेलं आहे. बघा, छोटं छोटं किती छान आणि सुंदर प्रकारे असं उगवलेलं आहे. पाहू शकता बघा, किती छान, किती मोठं केलेलं आहे. हे करण्यासाठी किती मेहनत आणि किती कष्ट घेतले असेल, पाहू शकता तुम्ही. बघा, किती छान प्रकारे उगवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, किती छान आणि सुंदर. बघा, किती हिरवं हिरवं गार आलेलं आहे ते. पाहू शकता तुम्ही. बघा, किती हिरवं हिरवं छान. चला आता आपण पुढे बघू. हे बघा, पाहू शकता. हे बघा, इथं अशी लांब अशी ओली केलेली आहे. बघा, लांब सुंदर. ह्याच्यामध्ये काय लावलेलं आहे आपण? कलिंगड. हे बघा, पाहू शकता. ते अजून उगवलेलं नाही, त्याला अजून कोंब नाही आलाय. बघा, पाहू शकता. बघा, किती छान प्रकारे लांब असं केलेलं आहे, कलिंगड लावलेलं आहे. बघा, त्यानंतर आपण पाहू शकतो पुढं. इकडे हे केलेलं आहे काय? इकडं टोमॅटो लावलेला आहे. पाहू शकतो आपण, पूर्ण लांब अशी वलीमध्ये टोमॅटो लावला आहे. इकडे पण आपण पाहू शकतो, इकडे बिन टोमॅटो लावला आहे. बघा, पूर्ण लांब असा टोमॅटो आहे. इकडं पण आपण पाहू शकतो. हे बघा, इकडे आपण असं लांब ओलीमध्ये गवार लावलेली आहे. गवार गवार त्यानंतर इकडं सुद्धा गवार लावलेली आहे. इकडं पण गवार आणि इकडं पण गवारच आहे. या ओलीमध्ये अजून आलेली नाही, पाहू शकतो आपण. हे बघा, किती छान प्रकारे लावलेलं आहे. आता आपण पुढे बघू, पुढे काय लावलेलं आहे. हे बघा, ही एवढी मोठी वली केलेली आहे. ह्याच्यामध्ये काय लावलेलं आहे आपण? वांगी आणि काकडी लावलेली आहे. हे बघा, पाहू शकता किती मोठं केलेलं आहे मला. हे बघा, इथे वांग्यांना कोंब आलेला आहे, पाहू शकता आपण. हे बघा, इथे कोंब आलेला आहे. एक ठिकाणी, अजून 2-3 ठिकाणी कोंब आलेला आहे. ते त्यानंतर हे बघा, इथे पण आलेला आहे कोंब. किती छान प्रकारे आलेला आहे. हे बघा, इथं हा काकडीचा ताना असतो. हे बघा, हा काकडीचा ताना आलेला आहे एक ठिकाणी. असं येत राहील, आपल्या मेहनतीला यश मिळत आहे, पाहू शकतो आपण. चला चला पुढे बघूया काय आहे ते. आणि पाहू शकता, हे किती छान प्रकारे असं मोठं असं कुंपण केलेलं आहे. हे बघा, ह्याच्यासाठी गुरं वगैरे, माकडं, कुत्री, शेल्या असतील, सगळ्यांसाठी छान असं मोठ्या प्रकारे कुंपण. बघा, हे कुंपण करायला किती हे डाम ठोकायला, पाहू शकता. हे बघा, एक एक डाम ठोकलेला आहे. हा बघा, हा डाम, हा दिसतोय ना, हा डाम आहे. हा ठोकण्यासाठी किती खोल ठोकला आहे, 3 फूट. आणि त्याला भर घालून व्यवस्थित पाराईने ठोकून घेतलेलं आहे. पाहू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे कुंपण. त्याला काट्या वगैरे व्यवस्थित लावून टाली लावल्यात. किती छान प्रकारे लावलेलं आहे, पाहू शकतो आपण.
चला आपण पुढे बघूया. पुढे किती बघा किती छान. बघा पाहू शकता सकाळचा सूर्य आलेला आहे. किती छान प्रकारे बघा गावाकडे. गावाचं वातावरण कसं फ्रेश आहे, शांतमय वातावरण पाहू शकतो आपण. किती छान गावचं वातावरण आहे. हे बघा कुंपण किती छान प्रकारे. हा बघा पाहू शकतो आपण साया आहे. बघा सागाचं झाड किती जाड आहे आणि किती उंच आहे ते पण आपण पाहू शकतो. ते बघा किती उंच आहे, खूप मोठं. ते बघा तो एक साया. ते बघा कसा ह्या सायाचं तोडलेलं आहे पानं आणि इथे लावलेले आहेत पाहू शकतो आपण. बघा साया आहेत, ते 3 साया तोडलेले आहेत. बघा किती उंच उंच साया आपण तोडलेले आहेत. किती छान प्रकारे त्याची छाटणी केलेली आहे पाहू शकतो. हे बघा हे आपण पाहू शकतो. तुम्हाला माहिती असेल ते बघा उडलाचं झाड आहे, उडल. हे आपण फाट्यांसाठी वापरू शकतो. चुलीला लावायला फाटे असतात ना, त्यासाठी आपण ह्या झाडाचा उपयोग करू शकतो, उडलाचा. चला किती छान प्रकारे पाहू शकता, किती छान प्रकारे केलेलं आहे पाहू शकता. किती लांब असं सुंदर असं कुंपण केलेलं आहे. ह्याच्यातून कोण येणार नाही, गाय गुरं कोण येणार नाही, बकऱ्या बिकऱ्या. बघा सूर्य बघा किती छान प्रकारे उगवता सूर्य सकाळचा. किती छान प्रकारे दिसतोय बघा पाहू शकता तुम्ही. किती छान प्रकारे आलेला आहे सूर्य. बघा किती छान. वाव गावाकडचं वातावरण छान आहे पाहू शकतो. हे बघा कुंपण. हे कुंपण करायला किती मेहनत किती कष्ट आम्ही घेतलेत, खूप कष्ट घेतले आहेत. हे बघा किती छान प्रकारे. ह्याच्यातून कोण येणार, माणूस सुद्धा ह्याच्यातून येऊ शकत नाही, एवढे छान प्रकारे कुंपण केलं आहे. बघा पाहू शकता किती छान प्रकारे असं कुंपण. बघा किती लांब असं कुंपण केलेलं आहे पाहू शकतो आपण. पाहू शकतो किती लांब. हे बघा हे बघा असं कुंपण केलेलं आहे. बघा किती छान प्रकारे असं कुंपण केलेलं आहे. आणि इकडून पण ह्याला खालून शेवं टाकलेले आहेत. जे जाल असते ना आपली करवंदाची, त्या जालीचे शेवं टाकलेले आहेत. हे पाहू शकता हुंबराचं झाड आहे. हे बघा किती छान हिरवं हिरवं गार आहे. छान हुंबराचं झाड पाहू शकता. इकडून पण खालून आपण शेवं टाकलेले आहेत मस्त पाहू शकता. हे बघा बांबूचं झाड. हे बघा ह्याच्यापासून, ह्या बांबूच्या झाडापासून आपण ते कुंपण केलेलं आहे. त्याच्या काट्या वापरलेल्या आहेत. किती छान आहे ना पाहू शकता. चला आपण आपला हिरवागार आंब्यांची झाडं पाहूया. तिकडे काय आहे बघूया. हापूस आंबे कसे किती छान प्रकारे. चला तुम्हाला दाखवतो. चला आपण पाहू शकता. हे बघा ही छान अशी प्रकारे मिरचीची झाडं आलेली आहेत. बघा आता यांना फुलं येतील. हे बघा इथं मिरची आलेली सुकली. किती छान प्रकारे मिरच्यांची झाडं उगवलेली आहेत. मिरची बघा पाहू शकता किती छान आहे मिरचीचं झाड. हिरवं हिरवं बघा आपल्या. बघा हिरवं गार किती छान आहे. बघा हे पण काय रताळं का काय लावलेलं आहे, मला नाही माहीत काय आहे, पण ते रताळंच आहे दाना, पण चांगलं आहे. आणि इथं वांगी आहेत. हे बघा पाहू शकता किती छान प्रकारे केलेलं आहे गावाकडचं पाहू शकता तुम्ही. सायाचं झाड उगवलेलं आहे. साया साग बोलतो ना आपण, तो साग किती छान प्रकारे आलेला आहे. चला आता आपण हापूस आंबे पाहूया. आपल्याकडचे हापूस आंबे. चला मित्रांनो हे पहा आपल्याकडचा हापूस आंबा पहा किती मोठा झालेला आहे. हापूस आंबा. ह्या आंब्यावरती गेल्या वर्षी एक आंबा आलेला पाहू शकता. ह्या वर्षी त्याला प्रचंड आंबे यायला पाहिजेत. पाहू शकता ह्याला एक छानसा महूर आलेला आहे पाहू शकतो आपण. खूप छान असा सुंदर मन प्रसन्न करणारा दृश्य आहे. पाहू शकता आपण किती छान. बघा सूर्याच्या सानिध्यामध्ये आपण पाहू शकतो. बघा किती छान आहे. एक मिनिट. किती छान आणि सुंदर पाहू शकता. किती आंबा आहे. ह्याला आपण रोज पाणी घालतो. हा एक आंबा आहे किती मोठा आंबा आहे. ह्याला पण आता येईल जवळजवळ महूर. त्यानंतर तुम्हाला आपला एक दाखवतो. गेल्या वर्षी ह्या आंब्याला खूप सारे आंबे आलेले. हा आंबा तुम्ही पाहू शकता. ह्या आंब्याला खूप सारे आंबे आलेले, पण काही कारणामुळे पावसामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे हा आंबा
मेलेला आहे, पाहू शकता किती वाईट झालेला आहे. एवढा छान आंबा, खूप मोठा आंबा आलेला आणि सर्व आंब्यांच्या पेक्षा हा लेट लावलेला, तरी त्याला लवकर फळ आलेलं. खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पाहू शकता. तरी आपण हार मानत नाही, आपण पुन्हा ह्या जागेवरती एक आंबा लावणार. आणि आता पाहू शकता हे कुंपण आलेलं आहे. हे कुंपण बघा, हे आतून इथून तिथपर्यंत करायचं बाकी आहे. हे कुंपण हा बघा मित्रांनो, आणखी एक पाहू शकता. हा बघा, हा खैर पाहू शकता तुम्ही किती मोठा आलेला आहे आणि जाड. हा बघा खैर, खैराला खूप प्रचंड मागणी आहे आणि खैराचा भाव पण खूप मोठा आहे. पाहू शकता खैर जर आपण लावले तर खूप लाखोनी उत्पन्न कमवू शकतो आपण. त्यानंतर हे बघा, इथं साईडला एक आहे खुट्टी कलम. बघा, एक आंबा आलेला गावठी, त्या आंब्याला आपण खुट्टी कलम करून त्याला इंग्लिश केलेलं आहे. पाहू शकतो आपण किती मोठा केलेला आहे. इंग्लिश आंबा खुट्टी कलम, हा हापूस होणार आहे. ह्याला आता हापूस आंबा येणार. हा बघा, सागाचं झाड किती मोठं आहे, खूप चांगलं आहे, पाहू शकतो. चला अजून आपण छान प्रकारे झाडं पाहू शकतो. चला आता त्यानंतर पाहू शकतो आपण चिकू. हे बघा, हे छान असं खूप मोठं झाड आलेलं आहे. हे बघा, पाहू शकतो आपण किती मोठं झाड आलेलं आहे चिकूचं. पाहू शकतो किती छान हिरवंगार. काय या झाडाची मेहनत असेल, पाहू शकता. बघा किती पानं, किती कोवळी कोवळी हिरवी गार पानं दिसत आहेत. पाहू शकतो आपण एकदम चिकूचं झाड किती प्रचंड छान आलेलं आहे. चिकू खूप खायला छान असतो, त्यामुळे आपण गावठी एकदम चिकू लावलेलं आहे झाड. बघा हे मित्रांनो, पाहू शकता. ह्याला काय बोलतात, ह्याला काय बोलतात मी पण विसरलो. हे बघा, ह्याला काय बोलतात विसरलो, मला काय माहीत नाही ह्याला काय बोलतात. तुम्हाला काय माहीत असेल तर ह्याच्यावरती कमेंट करा. बघा किती छान आहे. चला मित्रांनो, आता आणखी हे बघा, हे पाहू शकता आंब्याचं झाड आणखी एक. खूप सारे किती छान प्रकारे आलेले आहे. बघा हिरवंगार आंब्याचं झाड, त्याच्या बाजूला एक सागाचं झाड आहे. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे, मी स्वतः लावलेली सागाची झाडं किती मोठी झालेली आहेत हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, मी स्वतः लावलेलं झाड आहे सागाचं. हे बघा किती प्रचंड मोठं झालेलं आहे ते. बघा किती छान प्रकारे मोठं झालं आहे. हे एक लावलेलं बघा, त्याच्या बाजूला हे एक उगवलंय, दोन. हे बघा, हे एक लावलेलं, हे एक, आणि ते बघा ते पाहू शकता त्या आंब्याच्या पाठीमागे. हे बघा, हे झाड सागाचं मी लावलेलं आहे स्वतः, किती मोठं आहे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हे बघा, आपल्या फार्म हाऊसमध्ये आणखी एक झाड झालेलं आहे सागाचं. त्यानंतर हे बघा प्रचंड, हे बघा कोवळी कोवळी पानं फुटली आहेत आंब्यांना. आता हे कुंपण झाल्यानंतर आपण या आंब्यांना छान प्रकारे भर घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही किती छान झाड आहे. त्यात ह्याला आंबे लागले का किती छान आंबे लागतील खायला. गावाकडचे आंबे, मुंबईच्या लोकांना खूप गावाकडचे आंबे आवडतात खूप. आणि ह्या कोकणातील आंब्यांना खूप प्रचंड मागणी आहे. हे बघा, हे पाहू शकता किती छान प्रकारे आंब्याचं झाड आहे.